नमस्कार, मी संजय परब. बित्तम बातमीच्या या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विषय आहे सध्या जो देशभर गाजतो आहे तो निवडणूक आयोगाच्या एकंदर विश्वासार्हतेचा आणि मतदार यादीतला जो काही घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत, विशेषतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी करत आहेत. त्याच्यावर निवडणूक आयोग ची उत्तरं ही सगळ्यांना अपेक्षित आहे, पण ती दिली जात नाहीत. त्यामुळे याचिकाकर्त्यांना, संबंधितांना कोर्टात धाव घ्यावी लागते आणि एकंदरच निवडणूक आयोग प्रक्रिया ही जी काही संविधानाने आपल्याला दिलेली ताकद आहे, लोकशाहीची जी महत्त्वाची ताकद आपण समजतो, जी मतदान केलं जातं. लोकशाहीत मतदान लोकांमधनं आपले प्रतिनिधी संसदेत किंवा विधानसभेत पाठवले जातात. त्या प्रक्रियेतच गडबड झाल्याचा आरोप जर केला जात असेल तर हे सगळा आरोप हे आणि सर्व कागदपत्रांसह आरोप केले जात आहेत आणि ते जर आरोपाची उत्तरं निवडणूक आयोग जर देणार नसेल तर एकंदरच ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल संशय बळावतो असं दिसतंय. कारण याची सगळ्याची उत्तरं निवडणूक आयोगा देण्याऐवजी शेवटी सुप्रीम कोर्टाला द्यावी लागतात. बघा, ह्या देशाची काय शोकांतिका झालेली आहे की तुम्हाला हे लोकशाहीचे जे चार खांब आहेत, चार स्तंभ म्हणतो आपल्याला, जे पत्रकारिता आहे, पोलीस आहे, प्रशासन आहे आणि सर्वोच्च न्यायालय, ते हे जे तीन जे स्तंभ आहेत त्यांच्याकडनं जेव्हा उत्तरं मिळत नाहीत, म्हणजे विशेषतः मीडिया असू दे किंवा पोलीस असू दे किंवा प्रशासन असू दे, जेव्हा तो एकमेव आधार आहे न्यायालयाचा, तो त्या आधारावर तुम्हाला जावं लागतं. ही या देशाची गेल्या काही वर्षातली शोकांतिका आहे. आणि पुन्हा एकदा तेच दिसून आलं की बिहारमध्ये जो काही आता घोटाळा दिसतोय मतदार याद्यातला, जो राहुल गांधी यांनी सगळं कागदपत्रांसह दाखवला गेला, त्याच्यावर निवडणूक आयोग उत्तर देत नसल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आणि आज त्या याचिकेचा म्हणजे आज गुरुवारी ह्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे आणि त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की बिहारच्या यादीतनं 65 लाख मतदारांना जर वगळण्यात आलं असेल तर त्याची जी का वगळलं गेलं आहे त्याची कारणं वेबसाईटवर मंगळवारपर्यंत तुम्ही सांगा. निवडणूक आयोगाने सांगितली पाहिजेत की मंगळवारपर्यंत तुम्ही ह्या याद्या कधी जाहीर करणार आहात. आणि 22 लाख लोक, गंमत बघा की ह्या 65 लाख मतदार जे वगळले गेले आहेत त्या 65 लाखांपैकी 22 लाख लोक हे मृत दाखवले किंवा स्थलांतरित झालेत असं त्यांचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाचं. आता हे सगळं जर असेल तर निवडणूक आयोगाकडे एक वेबसाईट आहे किंवा त्यांच्या संबंधित यंत्रणा आहे, तर त्याच्यावर टाकलं पाहिजे त्यांनी की बाबा हे असं झालं, पण तसं टाकलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केल्यानंतर आता मंगळवारपर्यंत ते उत्तर काय देतात ह्याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष झालं आहे. एकंदर ह्या देशातील निवडणूक प्रक्रिया ही दिवसेंदिवस संशयाच्या कचाट्यात, संशयाच्या ह्याच्या गोल वर्तुळात सापडलेली आहे आणि गोल वर्तुळ फिरते. काय लोकांना काही कळत नाही की आपण नक्की मतदान कोणाला केलं आहे आणि जिंकून कोण येत आहे. आणि त्यामुळे हे सगळं वातावरण खराब असताना कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये जे काही निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाले असा आरोप विरोधी पक्षांकडनं केला जातोय, त्याच्यावर उत्तर निवडणूक आयोग देत नाहीत, पण तिथले वेगवेगळे भाजपचे सत्ताधारी देत आहेत. त्यामुळे आणखीच त्याला म्हणजे हे निवडणूक आयोगाचं काम आहे की जे राज्य करतात त्यांचं काम आहे. निवडणूक आयोगाने ह्यावर उत्तर दिलं पाहिजे, पण तसं होताना दिसत नसल्यामुळे संशयाला पुन्हा एकदा जाग येते. आणि आता जे महाराष्ट्रात झालं ते बिहारमध्ये होऊ नये यासाठी सगळे विरोधी पक्ष एकत्र झाले आहेत आणि ते आवाज उठवत आहेत. संसदेत 1 दिवसापूर्वी त्यांनी आंदोलन केलं, आंदोलन केलं, लोकांकडे दाद मागितली, न्यायालयाकडे दाद मागितलीच आहे. आणि याच्यावर सर्वोच्च न्यायालयावर सुनावणी सुरू आहे. आता मंगळवारी काय करतात निवडणूक आयोग त्याच्यावर ह्या सगळ्याचं उत्तर मिळेल. पण आपण जेव्हा विचार करतो की बिहारचा निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये कोण आता मतदार करू शकणार आहे त्याची एक यादी केली जाते. पण त्याच्यात गंमत म्हणजे स्थलांतरित झालेले, मृत झालेल्यांची यादी जाहीर करताना नवीन मतदार जोडले जात आहेत, पण हे मृत झालेलेच नाही आहेत. अशा लोकांना स्वतः स्वराज्य इंडियाचे जे प्रमुख आहेत योगेंद्र यादव यांनी थेट न्यायालयातच घेऊन गेले. बघा, जे बिहारमध्ये सांगितलं जातं की ही लोक मृत पावली आहेत, ती लोक जिवंत आहेत आणि त्यांना
मृत दाखवून जर मतदार यादीतनं वगळलं जात असेल तर हा भयानक प्रकार आहे असं सांगितलं गेल्यानंतर राहुल गांधींनी काही मृत लोकांसोबत चहापान केलं आणि त्याने सांगितलं माझा आजचा दिवस हा जो आहे तो फारच वेगळ्या अनुभवाचा आहे, कारण की मी मेलेल्या लोकांबरोबर चहा पितोय आणि हे फार गंभीर आहे. याचा निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा आणि तसेच खुलासा करण्याची मागणी स्वतः सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. आणि आता पुन्हा फिरून का विषय येतोय की महाराष्ट्रात जे काही झालं त्या ह्या सगळ्याला जो पाया आहे तो महाराष्ट्राकडे जातोय, कारण की महाराष्ट्रात जी लोकसभेची निवडणूक झाली तिथे महायुतीला प्रचंड दणका बसला आणि महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येने खासदार निवडून आल्यानंतर तोच 5 महिन्यानंतरचा निकाल विधानसभेत लागेल असं अपेक्षा असताना अगदी विचित्र निकाल अनाकलनीय, राज ठाकरे यांच्या भाषेत बोलायचं झालं तर अनाकलनीय निकाल होते. आणि ते निकाल असे विचित्र होते की भाजपला 101 जवळपास 137 जागा मिळाल्या आणि युतीला 237 जागा मिळाल्या. म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची जी युती होती त्याचे मिळून 237 आमदार त्यांचे निवडून आले. म्हणजे 5 महिन्यात इतका काय चमत्कार होतो की महायुतीला प्रचंड बहुमताने या राज्यातील महाराष्ट्रातल्या राज्यातील मतदार भरभरून मतदान करतात. त्यामुळे संशयाला जागा होते. आता हा संशय कसा वाढला तर 5 महिन्यात म्हणजे लोकसभा ते विधानसभा ही जी 5 महिन्यात निवडणूक झाली होती, 5 महिन्याचे जे अंतर होतं त्याच्यात 5 महिन्यात 41 लाख मतदार वाढले असं राहुल गांधी आणि विरोधक कागदपत्रांची मांडणी करताना सांगतात. आता 41 लोक 5 महिन्यात कशी काय वाढू शकतात हा प्रश्न आहेच. आणि त्याच्यातला समजा 26 आणि त्याच्यातले सगळ्यात गमतीचे म्हणजे 26 लाख तरुण मतदार आहेत. 5 महिन्यात एवढ्या मोठ्या संख्येने जर तरुण मतदारांची यादी नावं त्या मतदार यादीत असतील तर सगळ्याचाच एकंदर विचार करण्याची गोष्ट आहे. आणि ज्या दिवशी विधानसभेची निवडणूक झाली त्या दिवशी गंमत बघा, 6 वाजल्यानंतर खरं तर हे सगळं थांबतं, पण 6 वाजल्यानंतरही लोक मोठ्या संख्येने रांगेत होती. आता तो निवडणूक आयोगाचा नियम आहे आणि ते खरं आहे की जे लोक रांगेत असतात त्यांना प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार हा दिला जातो. आता मतदान करण्याचा अधिकार असल्यामुळे त्यांनी तो बजवावा असा एक नियम आहे. पण 76 लाख लोकांनी 6 वाजल्यानंतर मतदान केलं आणि 76 लाख लोक जर 6 वाजल्यानंतर मतदान करायला येत असतील तर हे अचानक वाढलेले मतदार कुठून आले असा जर विरोधक सवाल करत असतील तर त्याचं निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे. पण निवडणूक आयोग थातूरमातूर उत्तरं देऊन, वेबसाईटवर उत्तरं देऊन, ज्याला बेस नाही अशी उत्तरं देऊन वेळ काढून नेण्याचा प्रयत्न करते. ह्यामुळे वाईट काय झालं की ह्याच्याविषयी एक संशयाचं वातावरण निर्माण झालं आणि ज्या प्रक्रियेतनं आपण आपले प्रतिनिधी संसदेत किंवा विधानसभेत पाठवतो ते बरोबर होते का चुकीचे होते, आणि जर ते चुकीचे असतील तर आपल्या हातून मोठी चूक झाली नाही ना अशी जर त्यांच्या भावना मनात बळकावली आणि ते पुन्हा निवडणूक प्रक्रियेत उतरले नाही तर ह्या देशाची लोकशाही धोक्यात येईल असंच एकंदर वातावरण आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेची उत्तरं निवडणूक आयोगाने कोर्टात लवकरात लवकर द्यायला पाहिजे आणि ह्याच्यावरचं जे संशयाचं धोकं आहे ते दूर करायला पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला सांगतं आहे की मंगळवारपर्यंत या बिहारमध्ये जे काही वगळले गेलेले आहेत मतदार त्याच्याविषयी तुम्ही स्पष्टीकरण द्या, त्याची नावं संबंधित वेबसाईटवर टाका, लोकांना समजू दे की ते मी नक्की मृत आहे, मी जिवंत आहे, मी मेलेलो आहे, मी या गावातनं स्थलांतरित झालो याची उत्तरं तुम्हाला मिळाली पाहिजेत. आणि तशी जर मिळाली नाही तर ह्या देशाच्या लोकशाहीचा खांब आहे जो सशक्त लोकशाही ही जगातली समजली जाते ती हळूहळू निखळायला सुरुवात होईल आणि या देशासाठी ते अत्यंत वाईट आहे असं वाटतं. आणि याचा सगळ्यांनी याचा निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचार करायचा अशी आशा सगळे भारतीय मतदार करतील असं वाटतं. धन्यवाद.